नमस्कार. आज आपण भारतात व्यवसाय करताना लागणाऱ्या 2 महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. हो, म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, ज्याला आपण DSC म्हणतो, आणि उद्यम नोंदणी. बरोबर. आपल्याकडे व्यवसाय मार्गदर्शक म्हणून जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण हे सोप्या पद्धतीने समजून घेऊया. नक्कीच. आजकाल सगळं ऑनलाईन झालंय, तर ह्या दोन्ही गोष्टी कशा महत्वाच्या आहेत, खास करून इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि MSMEसाठी, ते बघूया. सुरुवात DSC ने करूया का? ही डिजिटल सही म्हणजे काय नक्की? हां, सोपं आहे. जशी आपण कागदावर सही करतो ना, हो. तशीच ही ऑनलाईन जगातली आपली ओळख आणि सही आहे. म्हणजे समजा तुम्ही सरकारी वेबसाईटवर काही काम करत आहात, अच्छा. तर तुमची ओळख पटवण्यासाठी, कागदपत्रांची सत्यता सिद्ध करण्यासाठी ही डिजिटल सही वापरतात. ओके. म्हणजे याचा वापर कुठे कुठे होतो प्रामुख्याने? हे बघा, DGFT कडून IEC कोड लागतो ना आयात निर्यातीसाठी, तिथे लागतो. मग कस्टम्स, GST पोर्टल, कंपनी नोंदणी म्हणजे MCA पोर्टल, या सगळ्यावर लॉग इन करण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी हे हवंच. शिवाय टेंडर भरणं किंवा ऑनलाईन करार करणं यासाठी पण DSC लागते. आणि यामध्ये तो क्लास 3 DSC चा उल्लेख आहे. तो काय प्रकार आहे? हो, क्लास 3 DSC ही सगळ्यात जास्त सुरक्षित मानली जाते. अच्छा. त्यामुळे सरकारी कामं, विशेषतः जिथे पैशांचे व्यवहार आहेत किंवा कायदेशीर गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं की आयात निर्यात किंवा टेंडरिंग, तिथे बहुतेक वेळा क्लास 3चं DSC लागतं. ओके. यामुळे व्यवहार सुरक्षित आणि कायदेशीर होतात म्हणायचं. अगदी बरोबर. बरं, हे झालं डिजिटल ओळखीबद्दल. आता जरा उद्यम नोंदणीकडे वळूया. ही MSME मंत्रालयाची नोंदणी आहे, हो ना? हो, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीची ही अधिकृत नोंदणी आहे. यामुळे तुमच्या व्यवसायाला एक सरकारी ओळख मिळते की तो MSME आहे. आणि याचे फायदे काय आहेत? म्हणजे एखाद्या नव्या उद्योजकाला याचा काय फायदा? फायदे तर बरेच आहेत. एक म्हणजे बँकांकडून कर्ज मिळायला मदत होते. बऱ्याचदा व्याजदर पण कमी असतो. दुसरं म्हणजे सरकारी टेंडर्समध्ये प्राधान्य मिळतं. काही कर सवलती, सबसिडी पण मिळू शकतात. आणि एक खूप इंटरेस्टिंग फायदा म्हणजे काय? जर तुम्हाला वेळेवर पेमेंट मिळालं नाही व्यवसायात, तर MSME कायद्यानुसार सुरक्षण मिळतं. हे छोट्या उद्योगांसाठी खूप महत्वाचं आहे. खरंच की, अनेकदा ही समस्या असते. पण ही नोंदणी करणं सोपं आहे का? म्हणजे प्रक्रिया कशी आहे? पूर्वी कदाचित थोडं किचकट असेल, पण आता खूप सोपं झालंय. सरकारची अधिकृत वेबसाईट आहे udyamregistration.gov.in. ओके. तिथे जाऊन ऑनलाईन नोंदणी करता येते. फक्त आधार कार्ड, पॅन नंबर, व्यवसायाचा पत्ता आणि बँक डिटेल्स लागतात. आणि महत्वाचं म्हणजे ही नोंदणी मोफत आहे. अरे वा, म्हणजे आता प्रक्रिया बरीच सुलभ झाली आहे. हो, नक्कीच. तर आपण असं म्हणू शकतो की DSC हे ऑनलाईन व्यवहारांसाठीचं एक महत्वाचं डिजिटल ओळखपत्र आहे. हो. आणि उद्यम नोंदणी ही MSME म्हणून सरकारी फायदे मिळवण्यासाठीची अधिकृत ओळख आहे. अगदी बरोबर मांडलंय. दोन्ही गोष्टी व्यवसायाला औपचारिक स्वरूप देतात आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करतात. आणि ह्या दोन्ही एकमेकांशी जोडलेल्या पण आहेत, नाही का? हो, नक्कीच. DSC मुळे तुम्ही उद्यमचे फायदे मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा सरकारी पोर्टल वापरू शकता. आणि उद्यम नोंदणीमुळे व्यवसायाला तो दर्जा मिळतो, ज्यामुळे तुम्ही त्या योजनांसाठी पात्र ठरता. त्यामुळे दोन्ही गोष्टी मिळून उद्योजकांना मदत करतात. खूप छान माहिती मिळाली आज. धन्यवाद. धन्यवाद. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बोला. डिजिटलायझेशन आणि व्यवसायाचं हे जे औपचारीकरण होतंय, यात DSC सारखी डिजिटल साधनं आणि उद्यम सारखे सरकारी फायदे यांचं एकत्रीकरण भविष्यात उद्योजकांचा प्रवास अजून किती सोपं करू शकेल? म्हणजे यात अजून काय सुधारणा होऊ शकतात? विचार करण्यासारखा आहे, नाही का?